आता काय केलं आपण, पहिला पाकळीचा आकार काढून घेतला, ठीक आहे. त्याच्यामध्ये बरोबर मध्यभागी एक लाईन आखून घेतली. ती लाईन जी आखून घेतली ना त्याचा पण आपण मध्य काढला, ठीक आहे. त्या मध्यापासून सेंटर पर्यंत परत एक मध्य काढून घेतला. इथपर्यंत समजलं तुला? आता जो सेंटर पासून वरती जो मध्य काढलेला आहे ना आपण, तिथून आपल्याला पहिला पॉइंट घ्यायचा आहे. आला पहिला टाका आपला. आता हा टाका घेऊन आपल्याला सरळ वरती यायचे, ठीक आहे. आता हा जो पानाचा सेंटर आहे ना आपल्याला, आता आपल्याला बरोबर इथं यायचे पहिला टाका घेऊन. घेतला पहिला टाका. आता अगदीच त्याच्या शेजारी आपल्याला अजून एक टाका घ्यायचा आहे. घेतला. आता हाच टाका घेऊन तुला सरळ मध्यभागी यायचे परत. हा टाका माझा जाग्यावरच राहिलाय, मध्ये आलाय का, मध्ये ब्लँकेट सारखं खेचायचंच नाहीये ह्याला. परत मधल्या लाईनवर यायचं, परत मध्ये येऊन 2 टाके घ्यायचे. इथे एक टाका आणि बरोबर त्याच्या खालीच लाईनवर अजून एक टाका. झाले 2 टाके. आता हे 2 टाके झाले ना, आता आपल्याला कोणत्या पण एका साईडला जायचे, उजव्या किंवा डाव्या साईडला. हे पान लक्ष देऊन करायचं, कारण कट पाईपची जी पानं केली जातात ना, ते पूर्ण पान ह्या लोडिंगवर अवलंबून असतं. ह्यासाठी स्ट्रेट लोडिंग व्यवस्थित शिकायचं असतं. समजलं? ह्या पानावर तू शुगर बीट्सचं पान करू शकते, कट पाईपचं पान करू शकते, आणि कट पाईपचं पान शक्यतो ह्यातून छान दिसतं. त्यामुळे हे पान आहे ना, एकतर याचा व्हिडिओ करून ठेवायचा, नाहीतर लक्ष देऊन पाहायचं, ठीक आहे. आता तू मध्ये घेतले 2 टाके. आता कोणत्या पण एका साईडला जायचं. आता मी डाव्या साईडला आले. आता डाव्या साईडला येताना पण सेंटरला जो आपण टाका घेतलाय ना, बरोबर त्याच्या शेजारीच आपल्याला टाका घ्यायचा. इथं पण अंतर कुठं सोडायचं नाही आपल्याला, ना उजव्या साईडला ना डाव्या साईडला, कुठंच. आता पहिल्या टाक्याच्या शेजारीच बरोबर पानाच्या लाईनवर मी एक टाका घेते. घेतला. आता अजून एक टाका बरोबर बाहेरच्या साईडला घेतला. समजलं? आता परत मध्ये यायचे आपल्याला. परत मध्ये येऊन 2 टाके. आता परत उजव्या साईडला लाईनवर एक टाका आणि लाईनच्या बाहेर एक टाका. झालं? आता परत मध्ये यायचं. आता परत मध्ये 2 टाके घेतले. आता परत विरुद्ध साईडला जायचं.